नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. त्या अगोदर एक लवकरच अरबी समुद्रामध्ये सिस्टीम तयार होणार आहे, त्याची थोडीशी माहिती घेऊया. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता सध्याला पाहायला गेलं तर इथे केरळच्या पश्चिम बाजूला एक सिस्टीम तयार होताना दिसत आहे. नंतर 9 तारखेच्या आसपास त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे आणि हळूहळू सिस्टीम बळकट होताना दिसणार आहे. आणि ही सिस्टीम 10 तारखेच्या आसपास जरा तीव्र बनून साधारण त्याचे बाष्पयुक्त वारे खेचण्यास मदत होणार आहे बंगालच्या उपसागरातून, आणि त्यामुळे पावसात जोर हळूहळू वाढणार आहे. नंतर ही सिस्टीम चक्राकार स्थितीमध्ये समुद्रामध्ये तयार होणार आहे. पुढे पुढे सरकताना कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन तिथं एक चक्राकार सिस्टीम तयार होणार आहे. हलकंसं वादळ स्वरूप तयार होऊन ते पुढे पुढे 12 तारखेच्या आसपास समुद्रामध्ये जाणार आहे. सध्याला पाहायला गेलं तर सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर सध्या पावसाचे ढग महाराष्ट्रात फक्त काही ठिकाणी थोड्या भागात थोडेसे दिसत आहेत. आणि इकडे पश्चिम बाजूला खाली इकडे सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग, पणजी, बेळगाव, रेवणा ह्या भागात मुसळधार पावसाचे ढग आता सध्याला पाऊस देताना दिसत आहेत. आणि हीच पावसाचा जोर निप्पाणी, सांगली, कराड ह्या परिसरामध्ये सरकण्याचं पुढे शक्यता वाटते रात्रीतून. आणि रात्रीतून ह्याच भागातून थोडंसं रपकोई, बन्नट्टी, पुढची वगैरे ह्या भागातून थोडासा प्रवेश करेल. येत्या 24 तासातील अंदाज पाहताना असं दिसतं, रेवणा, गोवा परिसर, सिंधुदुर्ग परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. बेळगाव, दांडेलीला हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. सावंतवाडी, राजापूर परिसरातसुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, निप्पाणी, सांगली परिसरातसुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, चिपळूण, सातारा, कराड, वडूज, विटा, सांगलीचा परिसरामध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. जसं उत्तरेकडे जाईल तसं गोरेगाव, पुणे, जेजुरी, दौंड, पुणे, खेड ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. आणि कल्याण, डंबोली, जुन्नर, इगतपुरी, वाडा ह्या भागातसुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. हे 12 तारखेपर्यंत सिस्टेमिक तयार होणार आहे. त्या सिस्टीममध्ये पावसाचा जोर नंतर वाढेलच. आता सध्याला पाहूया, इगतपुरी, वाडा, नाशिक, मनमाड, सिल्वास याही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. आणि इकडे शिलोर, चिखली, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, राजापूर ह्याही भागातून हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे. आणि जी चिखली, खामगाव, अकोला, करंजा ह्या भागातून सुद्धा हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे. एकंदरीत सगळं उद्याच्या भागात सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती असणार आहे. आणि जागोजागी स्थानिक वातावरण बदलत तर हलक्या पावसाची शक्यता नागपूर परिसरात, कुंडली, आर्वी, वारुड ह्या परिसरातसुद्धा बनत जाणार आहे. भंडारा, यवतमाळ, वाणी, चंद्रपूर, माकोना ह्याही भागातून हलक्या पावसाची शक्यता बनत जाणार आहे. जसं स्थानिक वातावरण निर्मिती होईल तशा प्रकारे जो पाऊस पडणार आहे. भंडारा, गोंदिया, डोंगरगड ह्या देसाईगंज ह्याही भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, कापसी, अहेरी, ब्रह्मगड, आशिफाबाद, चंद्रपूर ह्याही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. 12 तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढेल, तिथून पावसाचा जोर कमी होईल असं दिसतं, का तर सिस्टीमच्या प्रभावाखाली. उद्याच्या 24 तासामध्ये आदिलाबाद, आशिफाबाद आणि चंद्रपूरला सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता आहे. नांदेड, निजामाबाद, निर्मळ, उमरखेड आणि ह्याही भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे. शक्यतो दक्षिण भागात महाराष्ट्राच्या पावसाची शक्यता जास्त बनते. काहीज, पेठ, लातूर, उदगीर, डिगलोर, अहमदपूर, नांदेड ह्याही भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. बीडचा परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. पैठण, काहीच परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. जामखेड परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, इंदापूर, करमाळा ह्याही भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटत आहे. आणि इकडे सांगली, जत, विटा, कोल्हापूर ह्या भागात हलक्या मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता पण बनत जाताना दिसत आहे. परत तिकडे डाऊन बारामती, इंदापूर ह्याही साईडला बार्शी ह्याही भागातून बऱ्यापैकी चांगला पावसाची शक्यता उद्या बनते 24 तासामध्ये. ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर उत्तरेकडून वायव्य कोपऱ्यातून कोरडं हवामान दाखवतं आहे आणि दक्षिण भागातून हवामान पावसाळे थोडंसं दाखवत आहे.
एकंदरीत दोन्ही मॉडेलचा अंदाज आपण घेतला आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.